नमस्कार, रुचकर रसोईमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज केली आहे मी आलू भेंडी मसाला. तर चला रेसिपी सुरू करूया. अर्धा किलो भेंडी, कांदा, कढीपत्ता, उभा चिरलेला बटाटा, धणा पावडर, हळद, हिंग, गरम मसाला आणि घरचं लाल तिखट, 3 चमचे तेल. बटाटा फ्राय करून घेऊया गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. थोडं मीठ, बटाट्याची कापं गोल्डन ब्राऊन झालेत, आता आपण काढून घेऊया. आता आपण थोडे थोडे करत भेंडी पण फ्राय करून घेऊया. भेंडी सर्व फ्राय करून झाली आहेत, आता आपण ती बाहेर काढूया. मी बटाटा आणि भेंडी सर्व 3 चमचे तेलामध्ये फ्राय करून घेतलंय. एक्स्ट्राचं तेल मी वापरलं नाहीये. 1 चमचा तेल तापलंय. चमचा जिरं तडतडलंय. आपण कांदा आणि कढीपत्ता टाकूया. कांदा फ्राय झालाय. आता आपले हे बेसिक मसाले आपण त्यात टाकूया. मसाले जळू नयेत म्हणून आपण 2 चमचे पाणी टाकणार आहोत फक्त. मसाल्याला व्यवस्थित तेल सुटलंय. आता यात आपण भेंडी टाकूया. चवीनुसार मीठ टाकणार आहोत. मी बटाटा टाकला नाहीये. बटाट्यामध्ये आपण फ्राय करताना थोडं मीठ टाकलं होतं. आपल्याला फक्त भेंडी पुरतंच मीठ टाकायचं. मिक्स करून घेऊयात. भेंडी मिक्स झाली आहे. आता फ्राय केलेला आपण बटाटा टाकूया. मिक्स करून घेते व्यवस्थित. याला झाकून फक्त 2च मिनिटं वाफ द्यायचे, कारण सर्व आपण फ्राय करून घेतले त्यामुळे जास्त शिजवायची गरज नाहीये. फक्त मीठ टाकलंय ते आपण वितळू द्यायचं. आता 2 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून शिजू देऊया. भेंडी झाले का बघूया. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.